कशा आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान असाल. स्वागत आहे तुमचं अजून एक ब्लॉगमध्ये, जिथे आज आहे सोनू भाऊंचा कुंकू लावणी. तर सोनू भाऊंची कुंकू लावणी आहे. तर मी रेडी झाले, कशी दिसते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आता आम्ही निघालेलो आहोत, तुम्हाला दाखवते कशी आहे सोनू भाऊची बायको आणि काय वगैरे. खूप मजा येणार आहे. इथे ब्रुनो बघा, ब्रुनो बाय बाय. चोना येऊ, आम्ही लवकर येऊ, इथंच चाललोय. काय ए चोना, इथं चाललोय हा मी. तर चला निघूया. आणि ते मम्मी सुद्धा रेडी झालेली आहे. कशी दिसते मम्मी नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मम्मीला भरपूर कमेंट येतात की मम्मी खूप चांगली दिसते, मम्मीचे साडी खूप चांगली असते. हा मम्मी कुठून सिलेक्शन आणता साडीचं? आता मम्मी झाली म्हातारी. नाही झाली म्हातारी, माझी सासू म्हातारी नाही झाली आहे. अभी तो मैं जवान हूँ. तुमची सून जवान आहे ना, मग सासू का नाही? जवान असू. मग सासू पण जवान पाहिजे. जवानच पाहिजे बाबा, सासू पण जवान पाहिजे. और ये जवानी बरकरार रखेंगे हम. तर मग चला, आता आम्ही चाललोय मामा मामीच्या घरी. तर चला. तर नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी सकाळी म्हणजे आता मला क्युअर स्किन हा ॲप मी यूज करत आहे. भरपूर दिवस लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. त्याच्यामध्ये म्हणजे त्या ॲपमध्ये डॉक्टर्स जे आहेत त्यांनी मला पर्सनलाइज डाएट प्लॅन दिलेला आहे आणि त्याच्यानुसारच मी खाते पिते. तर मी तुम्हाला आज दाखवत आहे की मला क्युअर स्किनच्या डर्माटॉलॉजिस्टनी नक्की काय सजेस्ट केलं आहे खायला. 2 चम्मच हंकड घेतलेला आहे, बघू शकता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चिया सीड्स. बघू शकता मी पूर्ण बॉटलच अशी भिजवून ठेवली आहे चिया सीड्सनी आणि मी ते रोज कंटिन्यू घेते. त्याच्यानी आता तो उन्हाळा चालू आहे, तर चिया सीड्स उन्हाळ्यामध्ये खूप फायदेमंद आहेत आणि ते थंडसुद्धा असतात. खजूर, हे बघा 2 खजूर घेतलेले आहेत. तर मी गोडव्यासाठी हनी यूज करते, बिकॉज शुगर तर माझ्या डाईटमध्ये नाही आहे. सो मी हनी घालत आहे ह्याच्यामध्ये थोडंसं. म्हणजे जर मला कधी कधी कंटाळा आला फ्रूट्स कापायचा, सो मी असंच खाते. पण तुम्ही तुमच्या आवडीचे फ्रूट्स म्हणजे तुम्हाला कोणते आवडते फ्रूट्स तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर बघू शकता रेडी आहे माझा सकाळचा जो माझा ब्रेकफास्ट असतो तो. आणि हे डाएट प्लॅन मला सजेस्ट केलं आहे क्युअर स्किनमधून. म्हणजे क्युअर स्किन हा एक ॲप आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे. मला माझ्या स्किनसाठी त्यांनी डाएट सजेस्ट केलेली आहे. पर्सनलाइज डॉक्टरनी दिलेल्या डाएटप्रमाणे मी डाएट फॉलो करते फॉर गुड स्किन. सोबतच प्रोडक्ट देखील यूज करते, जे मी तुम्हाला एकदा माझं किट दाखवते. तर मला दाखवते माझं क्युअर स्किनचं किट, जे मला भेटलेलं आहे अगोदरच. मी तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे, तरी पण परत एकदा दाखवत आहे. सो इथे मला क्लेन्झर भेटलेला आहे, म्हणजे त्यांनी माझ्या स्किन टाईपनुसार क्लेन्झर दिलेला आहे. सनस्क्रीन आहे ही दिलेली. आणि हे 2 सिरम जे माझे स्किन प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या रिलेटेड, हे एक नाईट सिरम आहे आणि एक डे सिरम आहे. असे 2 सिरम दिलेले आहेत आणि ते पण माझ्या स्किन कन्सल्टवर काम करतील तसेच प्रोडक्ट्स दिलेले आहेत त्यांनी मला. पण आज मी प्रोडक्टबद्दल तुम्हाला सांगणार नाही, बिकॉज आपले भरपूर व्हिडिओ झाले. आत्ता मी तुम्हाला सांगत आहे की पहिल्यापेक्षा जास्त फरक पडला. मी तुम्हाला दाखवते आता पहिल्याचा फोटो आणि आत्ताचा फोटो. आणि तुम्ही तर माझे डेली व्लॉग बघतातच आहात, म्हणजे बघतच आहात तुम्ही माझे डेली व्लॉग, ज्याच्यामध्ये फिल्टर नाही लावता येत. आता एवढ्या मोठ्या व्हिडिओला तर आपण फिल्टर नाही लावू शकत, जो ऑन कॅमेरा आपला फेस दिसतो तसाच. म्हणजे पहिल्यांच्या व्लॉगमध्ये आणि आत्ताच्या व्लॉगमध्ये भरपूर फरक आहे. माझ्या स्किनवर खूप सारे चेंजेस मला जाणवले आहेत. आणि सगळ्यात मेन रिझन हा आहे की क्युअर स्किनमध्ये जे डॉक्टर्स आहेत की माझ्या स्किन कन्सल्टनुसार मला डाएट प्लॅन दिलेला आहे. सोबतच मी प्रोडक्ट यूज करतच आहे, पण जे डाएट प्लॅन दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी मला पाणी किती प्रमाणात प्यायचं, काय खायचं, एक म्हणजे ना माझी लाईफस्टाईल एक चेंज झालेली आहे. जसं मी ॲप डाउनलोड केला आणि त्याच्यानंतर माझं बोलतात ना
ॲनलाइज केलं, स्किन ॲनलाइज केलं आणि त्याच्यानंतर जी माझी लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, जी त्यांनी मला माझी म्हणजे आता मी प्रॉपर डाएट पण करत आहे, सोबतच माझी स्किन केअर रुटीनसुद्धा आता प्रॉपर झालेली आहे. म्हणजे असं वाटतं की बाबा आता स्किन केअर केल्याशिवाय मी तर झोपूच नाही शकत, असं म्हणजे एक माझं एक असं रुटीन झालेलं आहे. आणि सोबतच क्युअर स्किनमध्ये डॉक्टरचे कन्सल्टेशन फ्री तर आहेतच. आता तुम्ही बोलाल की नाही ॲपवर तर फ्री कन्सल्टेशन आहे, पण ते पर्सनली तुमच्या स्किन प्रॉब्लेम्सला गो थ्रू करतात आणि त्याच्यासोबतच तुम्हाला एक पर्सनलाइज किट सोबतच महिन्याची म्हणजे प्रत्येक महिन्याला फ्री कन्सल्टेशन डॉक्टरसोबत बोलणं ते पण होतं आणि सोबतच तुमची डाएट प्लॅन म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यामध्ये पण इम्प्रूव्ह होतं, जे तुमच्या स्किनवर इफेक्ट होतं. म्हणजे आपण जे खातो, आता जर मी जंक फूड खाल्लं तर माझ्या फेसवर ऑलमोस्ट पिंपल वगैरे येणार, हे ते वगैरे होणार. पण आता जे मी हेल्दी फूड खाते, जे मला त्यांनी सजेस्ट केलेले मील्स आहेत, जे ब्रेकफास्ट आहेत, ते सगळे मी माझ्या डेली लाईफस्टाईलमध्ये टाकलेलं आहे. सो मला खूप चांगलं वाटतं आणि तुम्ही माझी स्किन तर बघू शकता. मी आत्ता जो फोटो इथे जॉईन करत आहे तो 3 महिन्या अगोदरचा आहे आणि आत्ता मी तुमच्या समोर आहे आणि बघू शकता स्किन किती मस्त झालेली आहे. म्हणजे जे माझे स्किन कन्सल्ट होते तेव्हा ते पुन्हा क्लिअर झालेले आहेत आणि सोबतच जे आपल्याला प्रोडक्ट्स असतात, जे आपल्याला प्रोडक्ट्स भेटतात ते पण खूप चांगले आहेत आणि तुमच्या स्किन टाईपनुसार असणारे. आपण बाहेरून प्रोडक्ट्स घेतो पण आपल्याला माहिती नसतं की आपल्या स्किनवर काय सूट होणार आहे, काय नाही, त्याचं रिॲक्शन होऊ शकतं का. पण क्युअर स्किन ॲपमध्ये आपल्याला सगळ्यात पहिला डॉक्टरसोबत आपलं बोलणं होतं, चॅट होते. डॉक्टर आपले स्किन ॲनालिसिस करतात आणि मग त्याच्यानंतर आपल्याला एखादा डाएट प्लॅन किंवा एखादा प्रोडक्ट दिला जातो जो डॉक्टरच्या निगराणीमध्ये असतो. प्लस तुम्हाला मी एवढं सांगते की आता एवढ्या दिवस झाले मी भरपूर व्लॉग्समध्ये क्युअर स्किनबद्दल तुम्हाला सांगितलेलंच आहे, कारण की हे खरंच वर्क करतं आहे माझ्यावर किंवा इतर भरपूर जणांवर. आणि तुम्हीही एकदा नक्की क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा, कारण की खूप चांगलं आणि बोलतात ना की फ्रीमध्ये कुठलाच डॉक्टर आपल्याला काहीच सजेशन देत नाही आजकालच्या जगामध्ये तरी. पण क्युअर स्किन ॲपवर फक्त कमी पैशांमध्ये प्रोडक्टसुद्धा भेटतात, जे आपल्याला 2 महिने चालतातसुद्धा आणि सोबतच आपल्याला डॉक्टरचे फ्री कन्सल्टेशन भेटतात, जे प्रत्येक महिन्याला आपल्याला असतात. आपले स्किन ॲनलाइज होतं प्रत्येक महिन्याला आणि प्रत्येक महिन्याला आपल्याला माहिती पडतं की आपली स्किन किती चांगली झाली आहे किंवा ते प्रोडक्ट आपल्याला सूट नाही झालेत किंवा झालेत, हे सगळं चेक करून आपल्या किटमध्ये काही इम्प्रूव्ह करायचं असेल डॉक्टर्सला, सो ते इम्प्रूव्ह करून आपल्याला पाठवतात. बोलायला गेलं की माझी डॉक्टर जे माझे डर्मॅट आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर अखिला, ज्यांनी मला खूप डाएट प्लॅनमध्ये हेल्प केलेली आहे. मला सजेस्ट केलं त्यांनी हे खा ते खा वगैरे आणि सोबतच माझे जे स्किन कन्सल्ट होते ते त्यांनी खूप छान प्रकारे समजून घेतले आणि त्याच्यावर मला हे प्रोडक्ट्स पाठवले, सजेस्ट केले आणि सोबतच मी गेले भरपूर दिवसापासून यूज करत आहे आणि मला जेन्युइन रिझल्ट दिसले आहेत, जे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि भरपूर असं डिफरन्स मला वाटून आला माझ्या स्किनमध्ये. म्हणजे मोस्टली तर मला डार्क स्पॉट्स जास्त होते, ज्याच्यामुळे मी जास्त टेन्शनमध्ये असायचे. सो ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे हील झालेले आहेत, क्युअर झालेले आहेत. सो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन डाउनलोड करा आणि लिंक कमेंटमध्ये पिन केलेली आहे. आणि तुमच्या फर्स्ट ऑर्डरवर मी इथे माझा कुपन कोड शेअर करत आहे रितिका100, ज्याच्याने तुम्हाला भेटणार आहे 100 रुपीज ऑफ तुमच्या फर्स्ट ऑर्डरवर. सो जा आणि लवकर क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. मुलांना घेऊन चाललेलो आहोत, ही कुणाला नंतर आणणार आहे, नवऱ्यासोबत येणार आहे ही गाडी आणि ही गाडी आम्ही घेऊन चाललो आहेत आज. सो चला. आणि पप्पा चालवत आहेत आज वेगळी गाडी. पप्पा मस्त कोणतं व्हाईट शर्ट घालून पप्पा इथे मस्त ऑन ड्युटी. केस ऑन ड्युटी, गाडीमध्ये बसतच नाही. तर मग चला आता जाऊया. 3 तास रस्त्यावर उभी ठेवली आम्हाला दोघींना त्यांनी मुद्दाम. 3 तास पप्पा, तुम्ही 3 तास आम्हाला घराच्या बाहेर उभे ठेवले, आम्ही घरात तरी बसलो असतो. हळूहळू मुद्दाम एकदा आले बाहेर परत गेले. आता गाडी आता इथं कोण नाही तरी पण बघ. चला पप्पा पटकन, एक्सपर्ट ड्रायव्हर आहे पप्पा. एक्सपर्ट है, एक्सपर्ट. फिर
आपको गाडी का नाही रहना चाहिए, आप आपल्याला एक्सपर्ट हीच आहे गाडी driver घ्यायची आहे में. ना, मग ह्याच गाडी. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मामीच्या घरी. नवरा बघा इथे, नवरा लाचतोय बाबा इथे. नाही नटलाय बघू, आधीच लाचतोय. बघितलं नवरा आमचा. बघू घेतला ना. बघू दे. हाय नीट दाखव नीट पूर्ण ड्रेसिंग. हा मग इथं घे. हा नवरा पूर्ण नटलेला आहे. नवरा बघा नवऱ्याने घेतलंय काय नक्की. नवऱ्याने घेतलाय बुके. कुठे गेला माझा नवरा, कुठे गेला. दाखव. बुके घेतलाय. मी बुक्का देऊ शकतो, बाकी आणि हा जो हॅम्पर आहे ना, हा तिला नीट सांभाळायला लावणार. हा गायब होतो हर वेळेस. कोण नाही का नवऱ्याचे मित्र भारी होते. नाही तिकडे पण गायब झाले. याला व्हिडिओ मध्ये घाल. हे बघा रे पोरांना, हा बघा हा तुमच्यावर आरोप टाकताय. तू गेलास आज काय काय याच्यामध्ये किंडर जॉय, हॅरी पॉटर वाला किंडर जॉय नाही दिलं का. आणि सोबत काय याच्यामध्ये टोपल्यावरल्या कुरकुरे फुरकुरे. अजून काय सील घेतले पण ते दिसत मला काहीतरी दिसलंय इथे ओळखीच. बोंब नाही करायची त्याला. हे बघ मेकअप किट तो साईज वर त्याची. मेकअप किट बघ, मेकअप किट मी आहे ना, मेबलिनचं आहे. त्यामध्ये अजून काय काय आहे दुसरं रेनेचं वगैरे. क्लिप्स आहेत, भरपूर काय काय आहे. आणि फ्रुट्स घेतलेले आहेत. आणि इथे आमची आजी आहे. आणि ही साडी पण घेतलेली आहे तिला. छान वाटते साडी. अण्णा आलेले आहेत. अण्णा म्हणजे आमच्या मम्मींचे पप्पा आणि मम्मीची मम्मी, जसं मी लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलंच होतं. आणि हा मम्मीचा पोरगा, मम्मीची मम्मी. आणि इथं मेकअप चाललेला आहे. आणि ही आमची मामी करते मेकअप. आणि गौरीताई काय करताय, मेकअपच करते. गौरीताईनी खूप चांगला ड्रेस घातलाय, छान वाटतोय. पण आम्ही इथे मॅचिंग केलेली आहे दोघांनी. बरोबर ठरवून केलेली आहात मॅचिंग चॉकलेट. सकाळी मी घातलेलं मला काढायला लावला. ढंगड लागते हो किती बायकांसारखं. म्हणजे लाजायला नको. लाजाला कशाला पाहिजे, तू नवरा आहे, तू नवरी आहे. हा पण लाजत होता. तो हा नव्हता लाजत. हा तुमच्या दारात येऊन झाला, पण इथपासून लाजत होता. तो नव्हता लाजत. विचार केला नव्हता लाजत. हॅलो. आजकाल कसं माहितीये, जे कुंकू लावणीला साखरपुड्याला वगैरे जातात त्यांनी रुमाल घ्यावा, कारण की त्यांना घाम फुटतो नवरी समोर आल्यावर. नवरी समोर आल्यावर घाम फुटतो बाबा. हा मी गाडी घेऊन येतो. इथं पण घाम फुटलेला होता तेव्हा फुटलेला होता. आता कसला फुटेल घाम. आता घाम फोडतोय. आता घाम फोडते. नवऱ्याला आम्ही एवढा चिडवलाय ना. तुला सांगू, माझ्या लग्नात मला नाचवा नाही भेटला. मी ठरवलं होतं कुणाच्या लग्नात मी जाम नाचू. सेकंड नंबर, हा फर्स्ट नंबर मी कुणाच्या, सेकंड नंबर माझ्या दीक्षाचं जरी झालं तर मी नाही नाचू शकत. सोनूच्या लग्नात म्हटलं मी नाचू शकते. आमचे ते सिंदूर लावणं चालू आहे. नीट बरं मध्ये एक नंबर भरलाय. चांगला भर. एक नंबर. बघू कसा भरलाय तो. मला तर काही दिसतच नाहीये का मेकअप खराब केला माझा. एक नंबर. मेकअप असं कोण भरतं. इथे भरतं सिंदूर, इथे भरतात सिंदूर. इथे कुठे भरतात. इथं नाही मी कधी सिंगल भरले नाही. मम्मी ह्याला मी सिंदूर भरायला लावलाय आणि कुठे भरलाय बघा. मग वाट लावतील. एक काय तर ठीक आहे, असू दे आता नको हे करू. एक नंबर भरलाय. इथं काय पण इथं असू दे, पण चांगला दिसते. राहू दे चांगला दिसते. असं बघायला चांगला. मी आजपर्यंत लोकांच्या असू टिकेट दे लावले. असू दे चांगलं वाटते, काय नाही वाटत वाईट. इथे जे आहेत. हाय बंदार भाऊ, कशा आहात.
सगळे कॅमेराला बघून असे का होतात मला तेच नाही समजत. इथे पप्पा बसले, मामा बसलेला आहे. मामा अजून तयार नाही झालं. हा लवकर तयार व्हा. इथे मम्मीचे पप्पा बसले. नाही मी नाही करणार. नाही नो कट. हा मग ससूरजी ससूर आणि जावई अण्णा आणि जावई बसलेले आहेत बाजूला आणि मुलगा बसलेला आहे. मामा तयार व्हा. अजून तयार नाही झालं तर अजून हाफ पॅन्ट वरच आहात तुम्ही. काय नाही सुबह सुबह हम लोग वडापाव नाही खाते. सगळे आता निघालेलो आहोत आणि कुणालचा पाय पडला तो तर डॉक्टरकडे आम्ही जाऊन आलो सगळं आणि निघालेलो आहोत आम्ही. गाईज इथे पायमोडा समोर बसलेला आहे माझ्या आणि त्याच्या बाजूला नवरा आहे जो गाडी चालवतोय. आता बिचारा नवऱ्यालाच गाडी चालवायला लागणार कारण की पाय मोडलेला आहे. त्यामुळे मला काय माझं कान सुटलेलं तर मला काय काय बोलतो कानफुटी बोलत होता. कानफुटी हा नाही ठेवलाय. ती आम्ही सेना घेऊन चाललोय लंगड्यांची. काय तुटलेले पाय आणि तुटलेले हात ते तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने. मोडी सेना घेऊन चाललोय. ती लोक बघून बोलतील अरे ही लोक एकाचा दोघांचे पाय मुरगळलेत एकाचा हातच आहे. नक्की काय आहे नक्की घेऊन कोणाला आलेत असं त्यांना वाटायला लागेल. चला बघूया आता त्यांचे रिएक्शन काय असतील. तर गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि इथे सगळी जण आहेत. सो सगळी तयारी झालेली आहे. चला नवरा वगैरे सगळी जण आमची श्वेता वहिनीचा पाय सुजलाय पण 2 पाय मोडलेले आहेत आपल्या इथे. आता इथे हातवाला माणूस आहे. ही लोक बोलतील ही लोक काय घेऊन आलेत नक्की. 2 पाय 1 हात. सगळी जण आता आलेले आहेत आणि चला आता निघूया. आणि नवरा तिथं काय करतोय काय माहिती. नाचायची सुरुवात करा. आणि ते पाय मुरगळलेला मनुष्य. आता मी फुटबॉल खेळायला चाललो. नवरा बुके कुठे आहे. नवरा बुके आणि एक हात मोडी. हा 1 2 3 तर आमचा नवरा आता पुढे चाललेला आहे आणि आम्ही नवऱ्याच्या मागे मागे. तर आपण आता आपण पोचलेलो आहोत कोपर गावामध्ये. तर मग चला जाऊया आणि बघूया. आपला पुढे चाललाय ना आम्ही सगळे मागं चाललेलो आहोत. एवढी सारी पब्लिक आहे आपल्यासोबत आज. चला सगळे घरातलेच आहेत पण पब्लिक आहे. चला तर इथे सगळेजण बसलेले आहेत आणि इथे सुद्धा मंडळी बसलेली आहे. आम्ही केलेली आहे इथे तयारी. बाजूला साखरपुडा आहे म्हणून वाचतोय आणि तो नवरा बसलेला आहे. बेंजो असतोय. इथं बघा सासू सुनांची बॉन्डिंग बघा. सासू तोंड दाखवा सासूबाई. आमची नवरी आलेली आहे बघू शकता. नवरा मागे बसलाय. जास्त लाजते नवरी. हसते पण. इथे मावशी ओवाळत आहे. आमच्या सासूबाई. ओरिजिनल सासू. ओरिजिनल ओजी सासूबाई. इथं आता वेगा वहिनी आलेल्या आहेत.
ओरिजिनल ननन, ओरिजिनल ननन. बाहेर वाजतो साखरपुडा. आता माहेरची ओटी भरतायत आणि ननन ननन कसं वाटतंय ओरिजिनल ननन म्हणून. इकडे बघा ना, तू बरोबर येतोस मध्ये तो पोर्ट्रेट मध्ये कर म्हणजे मी परफेक्ट येतोस मध्ये. इकडे बघा, इकडे आणि गळा भेट नाक आणि गळा भेट. तुझा मोबाईल काही चालले सगळी गिफ्ट दिले बिना पेड्याचा. ठेवू का वरती? तोडून घेऊ नका, हातातून तोडून घ्यायचं नाही. तोडू नका. हातातून तोडून घेतलं ना दोन्ही पेड मिळतात. एकेकाने इकडे खायचं ते हातात देतो पेढा. लोक मजाक करणार त्याच्यामुळे काय लाजू नकोस. दोघ जण खाणार आहात, खावा लवकर खा. खा घे खा. खाल्लं. नंदेकडनं गिफ्ट मेकअप. हा मेकअप किट नंदनबाईंनी गिफ्ट दिलंय. मेकअप किट. इकडून बघा. साखरपुड्याला याच्यापेक्षा मोठी पिशवी घेऊन फिर. काय बोलते? साखरपुड्याला याच्यापेक्षा मोठी पिशवी घे. सोनूच्या परत पड. आधी का शिक शिक बस त्याची. काय मी पडले होते. पडले होते तो भूतकाळ होता. प्रेझेंट दिरूस आहे तिचा. दिरूस अरे एवढं नको कर. जिगरी दुरुस्त आहे. जिगरी दुरुस्त. सासरा कुठे गेला? कसं वाटतंय? तुझ्यापेक्षा इथं जास्त खुशी झाली आहे. बरोबर आहे. अकेला मेही क्यों कटू, ये भी कटेगा. गद्दू कटेगा सबने बटेगा. सब में मत बटाव. त्यांनी वाटला. तरी आमचा एक राहिलाय भोपळा. एक भोपळा आहे अजून तो जून झाला. जून झालेला भोपळा. पार्टीची तयारी चालली आहे. जसं काय होतं आमच्या इथे सगळीजण पार्टी पार्टी ओरडतात नुसते ना. पार्टीची तयारी आता इथे चालू आहे. संध्याकाळी सुद्धा पार्टी आहे, जे तुम्हाला कळेल. आज मॅच सुद्धा आहे, तर मी ते पण तुम्हाला सांगेन. जास्त झालं वाटतं. सगळीजण जेवायला बसलो आहेत आणि इथे दोघं जण दोन पाय घेऊन
एक त्यांचा एक ह्यांचा असे 2 पाय घेऊन बसलेले आहेत. हा काय पाय एक वरच आहे. एकच आहे ना आणि सेम पाय आहे. सेम पाय आहे. ते मेगा वहिनी बसले आहेत आणि ते मावशी बसले आहेत. मावशी हाय करा. आणि बाजूला बहिणी दोघे जण बाजूला बसले आहेत. टाइम भेटत नाही बोलायला म्हणून आता बोलायला बसले जेवत बहिणी. मी एक्साइटेड तर असते सगळ्या गोष्टींमध्ये. मी माझ्या लग्नात पण होते. वाकडी बँजो असं तर नाचले असते, पण आता मी पालवीच्या लग्नाला नाचणार आहे. माझ्या बहिणीचं लग्न आहे ना आता 25-26ला. मटन, पोळी, सॅलेड, भात, भाकरी, रस्सा, चिकन, मटन आणि आम्ही जेवायला बसलो आणि सगळीजण जेवायला बसलो. नवरी पण जेवायला बसलेत. आमच्यासारखी चुकी करू नये. पहिलं जेवून घ्या, नंतर फोटो काढा पाहिजे तेवढं. आपल्या वेळेला आपण पहिला फोटो काढायला गेलो, नंतर जेवायला मग आपल्याला वेळ झाला. काय म्हणून घड्याळ घेतलेला आहे डिजिटल वॉच. छान आहे वॉच. हा मस्त वाटतं. दुसरा गिफ्ट ओपन करणं चालू आहे. दुसरा गिफ्ट ओपन करतो इथे. काय दिलं दुसरा गिफ्ट? सस्पेन्स. चॉईस अच्छी आहे. चॉईस अच्छी आहे. काय लाजू नका. कशी लाजते सांगा, काहीतरी सांगा. कसं वाटलं एक्सपिरियन्स? आता साखरपुडा पण होईल, लगेच लग्न पण होईल, मग तिकडेच याल. हा तिकडे लाजलेला नंतर मग बाकीच्या ब्लॉग्स मध्ये बिंदास असतील ना लग्न झाल्यानंतर. बघू. मला नाही वाटत आमच्यामध्ये सगळेजण खतरनाकच होतात, पण लाज निर्लज्ज होतात. लाज सोडलेले आम्ही सगळीजण. मला तर 3च महिने झालेत, पण मी तर एवढं मिक्स झालंय ना भरपूर घरामध्ये. बघते बघितलं नाही ब्लॉग मध्ये तर दाखवलंच आहे पूर्ण. पण साडी पण छान वाटते. नाही छान वाटते साडी. बसली नाही पण छान वाटते ती. मॅचिंग केलं काय? मॅचिंग मी पण मॅचिंग करायला लावला. माझं बोलतोय बघू कोणती साडी नेसणारेस. हा मग दाखवलं. मग चॉकलेटी कलरचा शर्ट काढला ना. चॉकलेटी कलरचा शर्ट घालून बसला इथे. आणि मम्मीने वांगी कलर घेतला. पप्पा आपले वाईटच आहेत. जण निघालेले आहेत घरी. मामा कसं वाटतंय सून येणारे घरी? मी तर आलेच, आता घरात सून येणारे तर कसं वाटतंय? बरं वाटतं. तुमच्या पप्पांकडनं एक्सपिरियन्स घ्या. हा पप्पा त्यांना विचारलं मी की सून येणार आहे तर कसं वाटतंय? सून म्हणजे एकदम घाण. म्हणजे मी घाण आहे. मी घाण आहे पप्पा. मी घाण आहे. सून म्हणजे एकदम घाण. ती काय विचारते? सून म्हणजे एकदम घाण. हा मी लाडकी सून आहे पप्पांची. कोण बोला लाडकी आहे? नाही आहे. तुझ्यापेक्षा जास्त लाड करतात. ब्राऊन मनुष्य. ब्राऊन मुंडे विथ गुलाबी टिप. असं बोट धुवून घे. विचारा आई काय ते झालं? राधिका काय उतरवायला बरोबर उतरवायला ते बाला बाबांना काय थंडा मिनिटं भेटेल काय? थंडा इथं कुठं आता? आम्ही जायचं का? जावई राहता इथं?
राहा वस्तीला राहा. तिला बिना चपलेचं जाईल. चप्पल चोले आत्ताच. ये तो अच्छा काम किया ना. ये तो अच्छा काम किया ना. आमच्या डोक्यातच नाही. आधी सांगितलं आम्ही आधीच चोरली. बोलते फोडणी देणार फोडणी. चलो 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 दे दो. फोडणी जावयाची फोडणी. तुम्ही आमच्या बाजूने आहात ना. हा तुमच्याच बाजूने आहेत बाबा. जा चप्पल घेऊन या. माझी बुटा घेऊन या. कुठं आहेत कुठे पण मला माहिती असते तर मी घेतली असती ना. नाही 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 आणायची नाही. तो जाता सांगायला तिथं किती देशील ना किती नाही. डील फायनल झाली का. चलो चलो आणा घ्या चप्पल आणा घ्या. माझी बुटा सांभाळ हो. मोठी तू चप्पलच घालू नको. कितीची बोलली झाली तुम्ही. चुकीचा निवडला. 1000 नाही 500वर आलेत बघ. बस दे घ्यायचं भेटलेले आहेत. मेवण्याने लपवले पण मेवणा गायब आहे. आम्ही निघालोय आता जायला घरी. हे बघा मामी त्यावर माई सून आली. आता कसं वाटतंय. मस्त हा एकदम खुश. आता मामी मस्त डान्स करणार आहे. ब्लॉग मध्ये तुम्हाला रहस्यमय खुलासा दाखवू काय. कसला रहस्यमय खुलासा. कसली चोरी पकडले मी. कोणाची रे. भावा ब्लॉगच्या बाहेर दाखवतो तुम्हाला. आता काय घरी गेल्यावर आधार कार्ड माझ्या कुंकू लावणीला म्हणजे आमच्या अरेंज मॅरेजच होतं. आणि माझ्या कुंकू लावणीला मी काय जास्त लाजले नाही. कारण की मी लाजून माझे जे एवढे चांगले अनमोल आयुष्यातले सगळ्यात चांगले क्षण वाया नाही घालू शकत म्हणून मी लाजले नाही. मी प्रत्येक क्षण एन्जॉय केला माझा. मी बोलले की मी माझ्या कोणत्याच गोष्टीला लाजले नाहीये. आणि आता परत आम्ही चाललोय आता घरी. आणि संध्याकाळी सुद्धा प्लॅन आहे. सो हा व्लॉग पुढे राहीलच. म्हणजे कंटिन्यू करू. इथे सेंड नाही करत आहे. सो पुढे सुद्धा आहे भरपूर. संध्याकाळी आम्ही भरपूर मजा करणार आहोत. ते तुम्हाला दाखवते. मागे बघितलंच नाही. मी बोलले आमचीच मंडळी आहे फक्त मागे. पण मागे मी वळून बघितलं नाही तर सगळीच जण सोडायला आले. पब्लिक जास्त आहे आता. आम्ही येताना पब्लिक कमी होती. आता पब्लिक जास्त आहे. आणि सगळीजण मस्त चालतात कारण की ऊन भरपूर आहे. मार्चमध्येच ऊन खूप पडलंय. भरपूर गरम होत आहे. रात्रीची काय माहिती थंडी पडते थोडी थोडी. पण दुपारचं जे ऊन लागतं ना एकदम घाण. आणि तेव्हा केवढी जण आलेली आहेत. मस्त मी ते फ्रेश झालेले. आणि ते मम्मीनी माझ्यासाठी केलं लिंबू पाणी. आणि नवरदेव परत आलेला आहे मॅच बघायला. साखर विरघळते. नवरदेव जलजिरा पितोय. मटण जास्त खाल्ला वाटतं नवरदेवानी. तर आता मॅच चालू आहे. मी ते बनवलेलं आहे लसुणी कलेजी पेटा. इथे बघू शकता थोडंसंच बाकी आहे. इथं मी चिकन फ्राय करते. आणि लसुणी चिकन खूप छान झालं होतं असं सगळीजण बोलतायत. आणि आता चिकन फ्राय करत आहे मी. हे बघा चिकन फ्राय करत आहे. आणि त्याच्यामध्ये मी कोणता कलर वगैरे नाही टाकलाय. घरात बनवते म्हणून.